हॅलो, नमस्कार माझ्या मैत्रिणींनो. मी अश्विनी आशूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सकाळ म्हटलं की सगळ्या कामांची धावपळच असते. तर सकाळी 10 ते 1च्या दरम्यान मी कोणकोणती कामं करते, कसं आवरते वगैरे ते सगळं तुमच्यावर शेअर करणार आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि हो भरभरून कमेंट सुद्धा करा. तर सकाळी सगळेजण 10 पर्यंत सगळेजण मुलं पण स्कूलला जातात, हे पण जातात म्हणजे 10 नंतर मी फ्री होते. तर सकाळी उठली की एकदा झाडून आणि वेळ भेटला तर फरची सुद्धा पुसते. तर आज माझी झाडू फरची झालेली आहे. सकाळी सकाळी स्कूल असते त्यामुळे टिफिन सुद्धा होतो आणि स्वयंपाकाचं जे काही काम असतं ना ते सकाळीच होऊन जातं आणि सगळा स्वयंपाक, नाश्ता वगैरे सगळं झालं आणि हे गेल्यानंतर मी पहिल्यांदा पूजा करून घेतलेली आणि पूजा एकदा जर घरामध्ये झाली ना खूप पॉझिटिव्हनेसपणा येतो घरामध्ये. त्यानंतर खूप प्रसन्न वाटतं आणि भरभरून काम करण्याची सुद्धा इच्छा राहते. नाहीतर मग खूप उशीर झाला ना पूजा करायला थोडंसं बोर सुद्धा होतं. त्यामुळे मी पहिल्यांदा ते गेले. आज ते झाडू फरशी वगैरे झालेली होती. पण जर झाडू फरशी झालेली नसली, तर शक्यतो सकाळी-सकाळी उठल्यावर झाडू होऊनच जात असतो. पण एखाद्या दिवशी झाली नाही, तर मी काय करते फक्त की जे काही देवघर आहे ना माझं ते झाडून घेते आणि पूजा वगैरे करून घेते पहिल्यांदी आणि नंतर सगळी बाकीची कामं आवरते. आणि कपडे घड्या घालण्याचा तर मला सगळ्यात जास्त कंटाळा. संध्याकाळी जेव्हा मी कपडे काढून घेते ना, तेव्हाच मी शक्यतो घड्या घालते. पण एखाद दिवशी राहून गेले ना, तर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच घड्या घालाव्या लागतात. पहिल्यांदा घड्या वगैरे छान कपड्यांच्या घालून घेतल्या आणि ज्याच्या त्याच्या कबर्डमध्ये सगळे कपडे ठेवून घेतले आणि जे काही बेडशीट आहे ना, तर मी ते दिवसाआड चेंज करत असते. आज मला बेडशीट सुद्धा चेंज करायचं होतं. उशांच्या खोळी वगैरे त्या पण धुवून टाकायच्या होत्या. तर ते पण सगळं काढून घेतलं आणि आज जरा आहे ना, जे काही कुशन आहे ना, ते खूप म्हणजे खूप खराब होऊन गेलं होतं. आणि व्हाईट आहे त्यामुळे पटकन असे डाग वगैरे लागून जातात त्याला. मग त्याला म्हटलं चला आज कोलिनने छान स्वच्छ पुसून घेऊयात. स्प्रे मारून बघितला, की डाग जातात आहे की नाही. पण लगेच ते थोडेसे रफली पुसलं ना, की लगेच निघून गेले सगळे आणि छान मग ते स्वच्छ झालं आणि त्यानंतर छान असा फॅन सुद्धा पुसून घेतला. आणि हे जे काही मायक्रोफायबर डस्टर आहे ना, तर ते मी Mishoवरनं घेतलं होतं फक्त 150ला. पण इतकं युजफुल आहे ना, मी सध्या जेव्हा क्लीनिंग करायला घेते ना, तेव्हा त्याला नक्की घेत असते. आणि मी शक्यतो आहे ना, जे काही कबर्डवर वगैरे धूळ साचते, नेहमी-नेहमी आपण तर पाण्याने पुसू तर शकत नाही ना, कारण उडण असतं आणि खराब सुद्धा होतं. तर छान त्याने मी वरच्यावर का होईना धूळ ही पुसून घेत असते आणि स्टिक वगैरे मोठी आहे, त्यामुळे काहीच वाटत नाही क्लीनिंगला. मी सगळं आवरलं ना, त्यानंतर सुद्धा जर वाटलं, की चला इथे थोडीशी धूळ आहे, तर मग पटकन असं त्याला पुसून वगैरे घेत असते. छान आहे, इतकं सुंदर आहे ना, मला ते इतकं आवडलेलं आहे प्रचंड आणि प्राईस सुद्धा ना फक्त 150च आहे त्याची. त्यानंतर मी ते कबर्ड वगैरे म्हणजे मला जिथे क्लिनिंगला ते मला वाटतं की नाही हो, हे त्याचा यूज इथे होऊ शकतो, तर मी तिथे त्याचा यूज करूनच घेते. पुरेपूर फायदा करून घेते मी त्याचा आणि फुल पैसे वसूल सुद्धा आहे ह्या प्रॉडक्टमध्ये माझे. दुसरी गोष्ट म्हणजे ते वॉशेबल सुद्धा आहे आणि जर आपल्याला वाटलं की ओलं करून आपल्याला पुसायचं आहे, तर आपण त्याला छान ओलं सुद्धा करून छान पिळून घ्यायचं आणि नंतर सुद्धा पुसू शकतो. तर खूप सुंदर आहे, वॉशेबल सुद्धा आहे आणि आपण मूव्ह सुद्धा करू शकतो त्याला. आणि स्टिक तर इतकी मोठी आहे ना, की बस रे बस. किती तुमची हाईट कमी असली तरी तुम्हाला जे काही जाळे वगैरे आपण काढतो घरातले, तर ते काढण्यासाठी चेअरची तर बिलकुल गरज भासणार नाही. तर असं आहे हे प्रॉडक्ट. जर तुम्हाला आवडलं ना, तर मी नक्की ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक शेअर करेलच नक्की. आवडलं तर नक्की घ्या. आणि तर चला असा मी छान असा कॉट जो काही आहे तो क्लीन करून घेतला आणि हे काही गाद्या ज्या असतात ना, गाद्यांखाली सुद्धा आहे ना, खूप बारीक-बारीक अशी ना डस्ट ही साचलेली असते, धूळ साचून बसलेली असते. आपण वरतून झटकून वगैरे घेतच असतो, पण कधीतरी आठवड्यातून एकदा का होईना गाद्या थोड्याशा साईडला घेऊन आता मला त्या उन्हामध्ये वाळ टाकायची आहे, कारण मुलं आहे ना सू वगैरे करतात. पण मग मी मॅट वगैरे टाकत असते. त्यावर छान गोधडी सुद्धा टाकते. ओला वगैरे होत नाही, पण थोडासा ओलावा, थोडासा वास वगैरे लागलेलाच असतो त्याला. तर आता जेव्हा यांना सुट्टी असेल, तर तेव्हा टेरेसवर छान घेऊन जाईल आणि मस्त सुकवेल. एक दिवस जर ठेवलं ना, इतकं ऊन असतं सध्या, इतकं ऊन पडायला लागलेलं आहे ना, ती इतकं कडक छान वाळून जाईल ती आणि मग वरतूनच ती छान झटकून वगैरे पुन्हा खाली घेऊन येता येईल. पण आजचा दिवस ठीक आहे, बाजूला करून छान झटकून पुसून वगैरे घेतलं आणि हा कार्टून याला ना सध्या लूज मोशन वगैरे आणि ताप येतो जातो तर असं चालू आहे. त्यामुळे पूर्ण वीकमध्ये तो पूर्ण 8 दिवस स्कूलला गेलेला नाहीये. कारण त्याचा मधूनच ताप भरून आला, की मग लगेच झोपून वगैरे घेणं, औषध वगैरे चालू होते आणि मधूनच थोडंसं त्याला लूज मोशन वगैरे आणि कसं लहान आहे, नाही सांगता येत लहान मुलांना. तर त्यापेक्षा मी त्याला घरीच ठेवलं. 8 दिवसापासून त्याची तर मज्जा आहे. मज्जा म्हणण्यापेक्षा तो बिचारा आजारी झालेला आहे. म्हणून सुट्ट्या भेटलेल्या आहे. पण हो, पुढच्या आठवड्यामध्ये जेव्हा स्कूलला जाईल, तेव्हा
खूप नाटकं करणारे मला माहिती आहे. रडगाणे वगैरे माझं पोट दुखतं ह्याहून-त्याहून खूप कारणं देत असतो तो. एकदा जर त्याला सुट्ट्यांची सवय लागली ना, स्कूलला जायला नाहीच म्हणतो आणि स्कूलला एकदा जर जायला लागला ना, तर घरी नाही म्हणतो. तर अशी त्याची गंमत आहे आणि लहान मुलांचं तर असंच असतं. तर असं छान मी बेडशीट टाकून घेतलं आणि ह्या ज्या काही बॅग आहे ना आणि पहिली गोष्ट सांगू का तुम्हाला हँगर घरामध्ये नसलेलेच बरे बरं का. असं असं वाटतं ना, की नको कधीतरी टॉवेल्स वगैरे हँग करायला बरे असतात किंवा आपण जेव्हा कपडे बाहेरनं फिरून येतो वगैरे आणि कपड्यांना थोडंसं स्वेटिंग वगैरे असतं, तर मग थोडंसं ते वास निघून जाण्यासाठी थोडंसं हँग करण्यासाठी हवेच घरामध्ये हँगर. तर असं वाटत असतं. तर मी Meeshoवरनं 2 हँगर घेतले आणि ते दरवाजाच्या फ्रंट साइडला मी लावत असते. कारण बॅक साइडला लावलं ना, मागे एक स्विच आहे आणि ते बटन्स ऑटोमॅटिकली ऑन होऊन जातात आणि दरवाजा पूर्ण मागे लागत नाही. तर त्यामुळे मी ते ना फ्रंट बाजूने असे ठेवून घेतले. मी सुद्धा आहे ना बाहेरनं कुठून आली ना, तर तिथे ओढणी ठेव, बॅग्स ठेव किंवा ड्रेस चेंज वगैरे झाला तर तो अटकून ठेव, पॅन्ट्स अटकून ठेव. म्हणजे मी सुद्धा तसंच करते. बाकीचे तर करतातच, पण मी सुद्धा तशीच करते. आलं की कुठून काही ना काही अटकून ठेवते आणि मग तो सगळा पसारा-पसारा त्या दरवाजाला दिसत असतो आणि तर असो. तर पण एक आहे फायद्याची गोष्ट आहे आणि पसाराही दिसतो. पण घरामध्ये जर पसारा नसेल, तर ते घर कसं आणि घर हे आपल्याला शोभेसाठी म्हणजे शोभेची वस्तू नाहीच आहे ती. आपल्याला तिथे राहायचं आहे. कम्फर्ट सुद्धा फील झालं पाहिजे. नुसतं आवरणं ही गोष्ट नकोय. थोडा पसारा झाला पाहिजे, थोडं आवरलंही गेलं पाहिजे. कारण आपल्याला तिथे कम्फर्ट वाटलं पाहिजे, तर ते घर असतं असंच म्हणेल मी. आणि त्यानंतर जे काही मायक्रोफायबर डस्टर होतं, तर त्या डस्टरनी ना मी जे काही कबर्डवर थोडीफार धूळ ही साचलेली असते. आपण झाडतो, झटकतो वगैरे, तर धूळ ही त्या कबर्डवर थोडी का होईना साचून जातेच. तर ती सुद्धा मी ह्या डस्टरने जेव्हापासून घेतलंय ना, तर छान अशी पुसून घेत असते. वरतीपर्यंत हात करून छान पुसते. काय मग आहे की नाही युजफुल वस्तू? खरंच खूप खूप युजफुल वस्तू आहे. या डस्टरच्या मदतीने मी जे काही फोटोज होते, त्यानंतर खिडकी असू द्या, त्याचबरोबर पंखा, जो काही फॅन आहे, लाइटिंग आणि मेन म्हणजे वॉर्डरोब. जे काही माझं कपाट आहे ना, ते पूर्ण मी क्लीन करून घेतलं. छान वरतून झटकून पुसून घेतलेलं आहे. झटकणं आणि पुसणं यामध्ये खूप फरक असतो. जेव्हा आपण पुसून घेतो ना, तेव्हा ते छान पण दिसतं आणि खऱ्या अर्थाने त्यावरची धूळ ही बाजूला होऊन जात असते आणि ज्या काही वस्तू असतात ना, हे फोटो वगैरे, तर त्याच्या बाजूने अशी छोटी-छोटी जाळी असतात, दिसत नाही. जेव्हा आपण खूप निरखून बघतो ना, तेव्हाच ती दिसतात. तर ती सुद्धा छान क्लीन झाली. म्हणजे मी जेव्हा जवळ जाऊन बघितलं ना फोटोच्या, तर बाजूने छोटं-छोटं जाळं आलं होतं. तर ते पण छान क्लीन करून घेतलं. तर खरंच कामाचीच वस्तू आहे आणि त्यानंतर जो काही किचन वट्टा होता ना, तर मी नेहमी तुमच्यावर माझं किचन हे शेअर करतच असते. कसं मी क्लीनिंग वगैरे जे काही रेसिपी वगैरे शूट वगैरे करते, तेव्हा तुम्ही बघतातच. तर तिथे स्वयंपाकाचे भांडे, चहा-पाण्याचे, नाश्ता वगैरे सगळे भांडे तसेच होते. पूर्ण किचनवट्टा भरलेला होता. सगळी भांडी गोळा केली, छान घासून घेतली. त्यानंतर किचनवट्टा सुद्धा सुंदर असा क्लीन करून घेतला. तर मला 2 कमेंट्स आल्या होत्या, की तुमचा गॅस जो आहे ना, तो कोणत्या कंपनीचा आहे? तर माझा गॅस जो आहे, तर तो जी काही गॅसची शेगडी तर तो गॅस माझा बटरफ्लाय कंपनीचा आहे. गॅस आणि माझं मिक्सर दोन्हीही माझं बटरफ्लाय कंपनीचंच आहे आणि खूप छान आहे. 11 वर्ष झाली माझ्या लग्नाला. माझ्या मिक्सरने सुद्धा अजून काम काढलं नाही आणि त्याचबरोबर गॅसने सुद्धा काहीच काम काढलेलं नाहीये आणि जे काही मिक्सर आहे ना माझं, त्याच्याबरोबर आपल्या म्हणजे सगळ्या मिक्सरबरोबर 3च भांडे भेटतात. पण मी जेव्हा काही मसाला वगैरे काढते ना, तर सगळं एकत्रच टाकते. कांदा, खोबरं, आलं वगैरे सगळं एकत्रच टाकते आणि डायरेक्ट बारीक करते. पण इतकं चिक्कन बारीक होतं ना, की बस. म्हणजे मी सगळ्या गोष्टी एकत्र काढते. नाहीतर काही जण काय करतात, आधी खोबरं बारीक करतात, मग त्याच्यामध्ये कांदा टाकतात. तर असं चालतं. तर तसं कधीच मला करायची गरज पडली नाही. सगळं एकत्र टाकायचं आणि छान बारीक करून घ्यायचं. तर खरंच खूप छान आहे माझ्या ह्या दोन्हीही वस्तू. तसं म्हणायला गेलं तर माझ्या सगळ्याच वस्तू छान आहेत. कारण सगळ्या लग्नाच्या आहे आणि आधीची जी काही क्वालिटी होती ना, खूप बेस्ट होती आणि जुन्या वस्तू खरंच खूप टिकतात. ही जी काही गॅसची शेगडी आहे ना, तर ती मला लग्नामध्ये फुईची म्हणजे आत्या घेतात ती वस्तू. तर तशी ती मला आत्यांनी घेतलेली होती. माझ्या दोन्ही आत्यांनी मिळून ही शेगडी घेतलेली होती. तर छान आहे आणि नेहमी माझ्याबरोबर ती आठवण सुद्धा असते. आणि आता तर काही भांडे वगैरे घेत नाही लग्नामध्ये. डायरेक्ट पैसे वगैरे दिले जातात. तुम्हाला जे करायचं ते घ्या किंवा वस्तू वगैरे घ्या असं असतं. तर आधी मात्र
मात्र सगळेजण वस्तूच घ्यायचे. मामा, काका, मावश्या वगैरे. तर ती सगळी पद्धत वगैरे सगळं मोडून गेलेलं आहे. तर चला असो, तर आज आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं की मला असतो उपवास आणि एवढं काम आवरून झालं ना, मला इतकी भूक लागून गेली होती कारण फक्त सकाळी चहा पिला होता आणि मग पटकन खिचडी बनवायला घेतली आणि आज जो काही मी खिचडीमध्ये बटाटा टाकला ना, तो डायरेक्ट किसून घेतला होता. तो मिरच्यांबरोबरच लगेच शिजून जातो आणि मग छान अशी खिचडी बनवली, छान खाऊन वगैरे घेतली. कपडे वाळत टाकण्याचं काम बाकी होतं, तर पहिल्यांदा जे काही कपडे सुकलेले होते ना, तर ते काढून घेतले. आता पुन्हा घड्या घालण्याचं काम एक वाढलेलं आहे. पण चला असो, ते करावंच लागणार आहे. तर छान कपडे इथे सुकत टाकून घेते आणि काल आहे ना, थोडीशी मी तुळस सुद्धा खूप छान धुवून घेतलेली होती. तर ती पण खूप छान शाईन करते, तर तुम्ही पुढे बघालच. तर चला, असा माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघितल्याबद्दल थँक यू सो मच. आणि माझं तुळशी वृंदावन किती गोड दिसतंय नक्की कमेंट करून सांगा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.